नमस्कार स्वामी भक्तो, कसे आहात सगळे. आज मी वाचन करत आहे श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्री गणेशाय नमः. जय जयाची सुखधामा, जय जयाची परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णी रे स्वामी चरित, पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळा. मागील अध्यायाचे अंती वामन बुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. असो शक्य 1798 वैशाख शुद्ध चतुर्थीपासून अवचित ब्रह्मनिष्ठ वामनाची प्रकृती अत्यंत बिघडली बहुत व्याधीने. शरीरी उद्भवले अनेक रोग, ओढवला प्रारब्ध दशाभोग, बहुत उपाय करिता उपयोग झाला नाही म्हणून. बडोद्याचे सूरसागरी प्राणत्यागार्थ मध्यरात्री गेलो कोणा न कळत. आता उडी टाकावी खोल पाण्यात, इतुक्यात स्वामी समर्थ येऊनी माझा हात धरुनी वर ओढिती, माझ्या श्रीमुखावरी ताडती. तुझे प्रारब्ध असती तुलाच भोगिले पाहिजे, सहज समाधी सोडून जलसमाधी घेतोसी त्रासून. हेच कळले काय ब्रह्मज्ञान, प्राणत्याग करावा क्लेशाने. शरीरी फिरवून कृपा कर, म्हणती आरोग्य होईल धरी धीर. मजला घरात आणले सत्वर, आपतेष्ट देखिले. समर्थ अंतर्धान पावले, त्या रात्री झोप लागली चांगली. समाधान आरोग्या वाटले, झाले व्याधी शमन. एक द्विजनारी पतिव्रता आपल्या जन्मांध पुत्रासह तत्वता बैसुनी करीत होती वार्ता. तेव्हा शिवबाईने समर्थांशी लीनपणे केली प्रार्थना. हे भगवान पार्वती रमणा, या साध्वीचे दीन मुलास दिसेना जन्म झाल्यापासूनी. तरी कृपा करुणी उपाय सांगावा हो गुरुराय. तेव्हा बोलती देवराय, 5 राक्षस येत आहेत. इतक्यात मस्तकी पागोटी भूषण, पंचवैष्णव ब्राह्मण येथेच उत्तमान्न भोजन करून मोठ्या थाटाने पातले. स्वामीसीन वंदन करिता एकमेका बोलती कर्नाटकी संस्कृतात. मिळेल प्रश्नाचे उत्तर योग्यता, तरी मानू तयासी. तवा अनेक वैष्णवप्रिय येऊनी करुणी साष्टांग नमस्कार. बैसले असता अनेक नारी नर, जमले भगवत दर्शनासी. जेव्हा जगज्जीवन भगवंत द्विजांत पुत्रास रागे भरित, वदले की गणेशा ये त्वरित. या गर्विष्ठांचे मनातील प्रश्न. उत्तर वेद स्मृती पुराण वचनी करी यथार्थ समाधान. निर्भयपणे त्याचे मनीचे पाशन, अर्थमंत्र श्लोकाधिक. नंतर तो द्विजपुत्र गुरुपदी मस्तक, ठेवून वदे दयाळ मजला एक. अक्षर देखील येत नसे वेदाधिक, काय सांगू न कळेची. तेव्हा ते जगदीश्वर कृपाल स्वकंठातील काढूनी माळ. अंधाचे कंठात घालून तत्काळ, नेत्रांशी सुगंध पुष्प स्पर्शिती. नेत्राशी स्पर्शतांची कृपा कर, जन्मांध उघडून सहज नेत्र. वैष्णव ब्राह्मणा समोर उभा राहिला आवेशे. ऋग्वेदाधिकातील अर्थमंत्र अर्थासहित उत्तरे देत द्विजपुत्र. भगवद्गीतेतील वाक्य अर्थासहित अनेक भागवतातीलही. जन्मांध द्विजपुत्र निरक्षर स्पष्ट दिले प्रश्नोत्तर. स्वामींचे सामर्थ्य अपार, वैष्णव झाले विस्मित. अंतरी पोहोचताच अनुभव खून, सोडिला वैष्णवानी अभिमान. होऊनी अनन्य शरण करीती साष्टांग नमन. नारायण नामी एक भक्त जाई तिरुपती दर्शनार्थ. तेथे स्वामी समर्थ देती दर्शन तयासी. नारायण येऊनी अक्कलकोटासी, सांगती सर्व जनांसी. स्वामी समर्थ भेटले तिरुमलापुरासी. सेवक विचारी स्वामींसी, कधी तिरुपतीसी. समर्थ वदती तयासी, होतो आम्ही गेलो तेथे. विस्मित सर्वजण झाले, स्वामींचा वावर सर्वत्र. तिरुपतीला दिसले, अक्कलकोटी होते स्थित. तुकोजीराव होळकर जाती अबू पर्वतावर. श्री स्वामी समर्थ गुरुवर दर्शन देती तयाना. होळकर येती अक्कलकोटासी, लोका सांगती स्वामी भेटलेसी. अबू पर्वतावरी मजसी, दर्शन तेथे दिसले. लोक वदती तयासी, स्वामी येथेच अससी. ऐकूनी विस्मित झालेसी तुकोजीराव होळकर. गाणगापुरी असता दिवाळी सण,
गुरुसी आमंत्रिती 7 जण, तितुके रूपे धरुनी आपण गेले मठीही राहिले. गुरुचरित्रातील या कथेची आठवण झाली सहजची, त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थची वावर असे सर्वत्र. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरेली जडमुढाला, तो महिमा कोण वर्णी. गोदातीरी प्रसिद्ध त्र्यंबक, पुण्यक्षेत्र आहे नासिक, तेथे बाबा घोलप नामक यजुर्वेदी ब्राह्मण वसती. ज्योतिष आणि वेदशास्त्रात बाबा घोलप होते पारंगत, संप्रवर्तक द्विजोत्तम हो. एकदा गोदेच्या घाटावरी भेटले यतिरूप दत्तगिरीनारी, तेव्हा बाबा नमुनी चरण धरी, म्हणे अवतारिक दिसता हो. जाणूनी घोलपांचा आशय, सर्व साक्षी स्वामी दत्तात्रेय, आशीर्वाद देती आनंदमय, संन्यास घेता उपजेल. ऐसे बोधून पावले अंतर्धान, होता द्विज विद्वान, साक्षात्कार घडला नारायण. भेटूनी कल्याण केले की, पुढे चतुर्थाश्रम संन्यास धारण केला, तो तत्काळ आत्मसाक्षात्कार प्रकाशला. बाबांशी प्रत्यक्ष आत्मानुभव लादला, योग ईश्वरांच्या दर्शनी. आणखीही काही अनुभव, बाबांच्या प्रत्यक्ष प्रमाणास आले देव, स्वामी राजांचे लीला वैभव वामनासी निवेदले. घोलप कुलीन सत्पुरुष हा सिद्ध, नाशिक क्षेत्री वसता प्रसिद्ध, पंचवटीत कपालेश्वरा सानिध्य, त्रिविध ताप रहित जे. ब्रह्मनिष्ठ वामन असता नाशिकास, एका किमियागारे केला यती उपहास, तेने सुवर्णाचा कोळसा झालास, दत्तात्रेय स्वामी निंदेन. लोकासी बाबा घोलपती, हे स्वामी असती श्री दत्त, गोदातीरे प्रगटत, दर्शन देण्या मज लागी जगदोद्धारा कारण. करीती संत निर्माण, तो श्री गुरु नारायण, लोकोद्धारा कष्ट तसे. संत निर्मिले अनेक, निर्मिले असंख्य साधक, अनेका करविला मोक्ष प्राप्त श्री स्वामी कृपेने. 3 शतकाहून अधिक निर्माण करीती संत, त्याद्वारे जन उद्धरित, ऐसा अगाध महिमा स्वामींचा. रामानंद बिडकर पुण्याचे, श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूरचे, नृसिंह सरस्वती आळंदीचे, शिष्य असती समर्थांचे. पुण्याचे शंकरनाथजी, नाशिकचे बाबा घोलपजी, शिर्डीचे साईनाथजी, हेही शिष्य समर्थांचे. अलवणी बुवा, भारती बुवा, कृष्णजिरी रामबुरी बुवा, स्वामी सुत स्वामी कुमार बुवा, शिष्य हे स्वामींचे. दत्तगिरी नामे एक भक्त, जन्म नृसिंहवाडीत, गुरुदर्शना तळमळत, त्यासी देती दृष्टांत. श्री गुरु दत्तात्रेय नारायण, स्वप्नी तयाचे येऊन, सांगती दत्तगिरी लागून, ऐका श्रोते अवधारा. स्वप्नी श्री गुरु सांगती, मी आहे अक्कलकोटात, स्वामी समर्थ रूपात, जगदुद्धारा कारणे. ऐसा होता दृष्टांतासी, दत्तगिरी आला अक्कलकोटासी, घातले लोटांगण स्वामीसी, पुन्हा पुन्हा ते धवा. पाहिली मूर्ती गोजिरी, अजानुबाहू चमत्कारी, पाहे दत्तगिरी, कृत कृत झाला दर्शनी. समाधीस्थ झाले दिवस 7, समर्थ तयासी विद्या देत, कर्नाटका पाठवित, जनोद्धार करावया. वेंगुर्ल्याचे आनंदनाथ, तयासी स्वामी संत करीत, तयासी पादुका देत, धाडिले वेंगुर्ल्यासी. अलवणी बुवा नामे एक भक्त, असे बडोद्यात वास्तव्यात, एके दिनी अचानक दिव्य रूप दिसत असे. कटीवरी ठेवूनी हस्त, समर्थ समोर प्रकटत, अलवणी बुवा राहती पाहत, अजानुबाहू स्वामी ते. अलवणी बुवा आपण प्रत्यक्ष देखिले तुझे चरण, स्थिर झाले अंतकरण, मिसळवा शिष्य वर्गात. ऐसे विनवी द्विजवर, स्तोत्र करीत असे अपार, स्वामींची पूजा षोडशोपचार, कैचे कवित्व केले देखा. नमन करुणी स्वामींसी, अपार स्तुती करसी, काव्य संस्कृतात करसी, समर्थ स्तुती करत असे. तुची स्वामी सर्वेश्वर, त्रयमूर्तींचा अवतार, हाची माझा सत्य निर्धार, न सोडी आता तुझे चरण. ऐसे प्रश्न संस्कृतात बुवा स्वामींसी विचारत, स्वामी समर्थ संस्कृतात उत्तर देती तयासी. सदा वास भक्त हृदयात, तैसेची सर्व तीर्थात, परी सदेह सांप्रत, प्रज्ञापुरी राहत असे. इतके वदुनी समर्थ, तेथे अंतर्धान पावत, अलवणी बुवा मनात दत्त नैनी देखिला. अलवणी बुवा प्रज्ञापुरात, कालावधीनंतर येऊन राहत, सर्व भक्तांशी कथत, अनुभव गुरुदर्शनाचा. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होत असे सकला, वैकुंठासम नगरी ते.
तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद श्री स्वामी कृपे होत असे. श्री स्वामी समर्थ सप्तशती पंचमो अध्याय. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.